काल मी एक व्हिडिओ टाकलेला आणि तो एकदम त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर व्हिडिओ ह्याच्यावर होता की तुम्ही जर 10 लाखाच्या वरती कॅश काढली इंडियातून तर गव्हर्नमेंटला रिपोर्ट होतं, टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट होतं आणि ते तुम्हाला क्वेश्चन करू शकतात. जर तुमच्याकडे योग्य आन्सर असतील तर तुम्हाला कोणतेही टॅक्स भरण्याची गरज नाहीये. सो या व्हिडिओच्या खाली एक चांगला कमेंट बॉक्समध्ये मुद्दा उचलला गेला रिगार्डिंग टॅक्स. 2 टाईपचे लोक होते. एक लोक असे होते की जे म्हणत होते की आम्ही टॅक्स भरतोय पण त्या बदल्यात आम्हाला बेसिक सुविधा पण नाही मिळत. आणि दुसऱ्या टाईपचे लोक असे होते की जे कमी होते पण होते की जर मिडल क्लास माणूस किंवा बाकी कॉमन लोक जर क्वेश्चन करतात की टॅक्सच्या बदल्यात आम्हाला काय मिळतंय, दॅट मीन्स आम्ही चोर आहोत किंवा आम्ही देशद्रोही आहोत, इन्क्लुडिंग मी. मलाही ते बोलले. सो मुद्दा हा आहे की टॅक्स भरायला सगळेजण रेडी होतील, हॅपीली रेडी होतील जर त्या बदल्यात त्यांना बेसिक सुविधा ऍटलिस्ट मिळाल्या तर, की रस्त्यांवर खड्डे नको, सेफ्टी सिक्युरिटी पाहिजे, स्वच्छता पाहिजे, यासारख्या गोष्टी. सो गव्हर्नमेंट कोणतंही असू देत, मला गव्हर्नमेंट बद्दल बोलायचं नाहीये, पण माझं लॉजिक सिम्पल हे आहे की एखादी कंट्री जर टॅक्स घेत असतील तर त्या बदलात त्यांनी रेसिडेंट्सला बेनिफिट्स दिले पाहिजे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?